आम्हालाच कट्ट्यावर तुम्ही आलाय, आम्हाला शेतीच्या बद्दल खूप जाणून घ्यायचंय, पण मला सगळ्यात जास्त उत्सुकता आहे की आता या वयामध्ये तुमचं वय आता किती, 80 आहे की 85? 85 चाललंय आता. 85 वय आहे तुमच्या. सप्टेंबरला 87 सुरू होईल आपल्याला. अच्छा. नाही, 85 संपेल म्हणजे. पण या वयामध्ये तुम्ही आता एक नवीन दूध प्रकल्प सुरू केलेला आहे, डेअरी सुरू केली आहे, गायी पाळायला सुरुवात केली आहे. तर मला सगळ्यात आधी तर तुमच्या या नव्या उत्साही उपक्रमाच्या बद्दल जाणून घ्यायला आवडेल की हे काय तुमचा हा प्रयत्न आहे, हा काय उपक्रम आहे, तुम्हाला या वयामध्ये असं काहीतरी करावं असं का वाटतंय आणि काय आहे ते? नाही, त्याचं असं आहे की शेती तर जन्मलो आम्ही शेतीपासून करत होतो. शिक्षण हे अपघात म्हणतो आयुष्यातला आमच्या. तर असं आहे की शेती करायची तर जैविक करावी, कोणी ती शेणखताची करावी. मला विचारलं तर युरिया घालून करू नये कधीच. आणि शेती आणि डेअरी एकत्र असावं, हे एक साधारणपणे सांगितलं. कारण जे माणूस खात नाही ते जनावर खाताना दूध देतं तुम्हाला, हा एक भाग असतो. आणि पूर्वी नेहमी लोक मला विचारायचे की तुम्ही जसं आता विचारला किंवा काय रहस्य आहे, तुमच्या काळात असं खायला मिळत होतं. 41 जन्म आमचा. आता असं प्रदूषण नव्हतंच ना कधी. म्हैसा असो काय, प्रदूषण कुठं होतं प्रश्न. बिन चप्पलचे गेले तरी काटा रस्त्यात नसला मोडून जायचा. मग आता असं आहे की या ह्याच्यामध्ये आता असं झालेलं आहे की प्रदूषण नाही असं दूध शोधा, तूप शोधा, याची मोहीम सुरू झाली अशी अक्षरशः. ज्यावेळी ती काय सुरू झालं मुंडेंचं, त्यावेळी काही ठिकाणी 70-80% कमी झाला सप्लाय बरं का. कारण इतकं भेसळयुक्तच येतं सगळं बाजारात. आम्ही गाई पाळत होतो, म्हैशी पाळत होतो. मग मी एक 3-4 वर्षापासून विचार करत होतो आपण की एक डेअरी काढायची. कारण आपल्यानंतर मुलांनी कुठेतरी करायला पाहिजे ना. आता मुलं सध्या करणं अवघड असतं, पण करायला पाहिजे असं म्हणतो आम्ही. पण आता सुना वगैरे बघतात का, सवय आहेत आमच्या. मग आम्ही काय ठरवलं की सर्वात चांगली गाय कुठली, तर आदर्श पाहिजे ना लोकांना. तूप कुठला आदर्श पाहिजे आपल्याला. तर सर्वात चांगली गाय भारतात म्हणजे सहवाल. सहवाल म्हणजे शेहवाल असं. सहवाल ही भगवान कृष्णांची गाय म्हणजे म्हणतातच. बघितला तर त्यांचे फोटो, लाल फोटो दिसतात. मग चर्चा झाली आणि